नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक नाडेकर BN, अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे रेसिडेन्शियल कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अहमदनगर येथे मी अध्यापनाचं कार्य करत आहे. इयत्ता 11वी, विषय मराठी, घटक गद्य, उपघटक परिमळ, लेखक प्रल्हाद केशव अत्रे यांच्या पाठाचा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्र, परिमळ या पाठाचा विचार करत असताना प्रल्हाद केशव अत्रे यांचा जर आपण विचार केला तर त्यांचा जन्म 1898 साली झाला, तर त्यांचा मृत्यू 1969 मध्ये झाला. विद्यार्थी मित्रांनो, प्रल्हाद केशव अत्रे यांच्या साहित्यिक व्यक्तिमत्वाचा जर आपण विचार केला तर अष्टपैलू अशा प्रकारचं व्यक्तिमत्व विद्यार्थी मित्रांनो प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच प्रके अत्रे यांचा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगता येईल. अतिशय नामवंत लेखक म्हणून त्यांना समाजामध्ये ओळखलं जातं. ते नामवंत कवी, उत्तम नाटककार, उत्तम अशा प्रकारचे विनोदकार, चित्रपटकथा लेखक अशा विविध प्रकारच्या साहित्याचं विद्यार्थी मित्रांनो प्रल्हाद केशव अत्रे यांनी लेखन केलेलं आहे. तसेच वक्ता, शिक्षणतज्ज्ञ म्हणूनही आपल्याला सर्वांना ते परिचित आहेत, ज्ञात आहेत. तसेच त्यांच्या असामान्य कर्तृत्वाने वाङ्मय व इतर क्षेत्रांत त्यांनी मानदंड निर्माण केलेले आहेत. केशवकुमार या टोपण नावाने त्यांनी काव्यलेखनही केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, झेंडूची फुले हा त्यांचा विडंबनपर कविता संग्रह प्रसिद्ध आहे. साष्टांग नमस्कार, तो मी नव्हेच, कवडी चुंबक, ब्रह्मचारी, डॉक्टर लागू, मोरूची मावशी इत्यादी त्यांनी लिहिलेली लोकप्रिय नाटकेही विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध आहेत. अशा गोष्टी, अशा गमती, फुले आणि मुले इत्यादी कथासंग्रह त्यांचे सुप्रसिद्ध आहेत. कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकावर त्यांनी काढलेल्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले सुवर्ण कमळ देऊन विद्यार्थी मित्रांनो त्यांना गौरविण्यात आले. 1942 साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही होते. विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तुत पाठ हा आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंची गाणी या काव्यसंग्रहाला दिलेली प्रस्तावनाच होय. या प्रस्तावनेतून आचार्य अत्रे यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या असामान्य काव्य प्रतिभेची ओळख आपल्याला ओघवत्या व भावपूर्ण शब्दांत करून दिली आहे. ग्रामीण जीवन, कृषी जीवन यांच्याशी निगडीत संस्कृतीचे बहिणाबाईंच्या मनावर खोल संस्कार झाले होते. त्यामुळे त्यांची कविता ग्रामीण भावविश्वाचे व कृषी संस्कृतीचे शेकडो तपशिलांचे सहज संदर्भ विद्यार्थी मित्रांनो देते. माणुसकी, निसर्गाशी समरसता, श्रद्धा आणि खेड्यातील समूह जीवन या संबंधीची जाणीव त्यांच्या कवितेतून प्रकटली आहे. त्यांच्या काव्यातील खानदेशी बोलीचा गोडवा विद्यार्थी मित्रांनो विशेषत्वाने जाणवणारा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठाचा सविस्तरपणे या ठिकाणी विचार करूया. एखाद्या शेतात मोहराचा हंडा अचानक सापडावा तसा बहिणाबाईंच्या काव्याचा शोध गेल्या दिवाळीत महाराष्ट्राला लागला. शास्त्राप्रमाणे वाङ्मयात शोध क्वचितच लागतात. 16 वर्षापूर्वी मराठी साहित्यात असाच एक मौल्यवान शोध लागला. लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रे प्रसिद्ध झाली तेव्हा लक्ष्मीबाईंसारख्याच बहिणाबाईंचा जिव्हाळा जबर आहे. त्यांच्या शब्दांतून प्रतिभा नुसती झिरपते आहे. असेच सरस आणि सोज्वळ काव्य मराठी भाषेत फार थोडे आहे आणि मौजी आहे की जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे त्यांचे तेज आहे. एका निरक्षर आणि अशिक्षित शेतकरी स्त्रीने हे सारे रचलेले
आहे हा तर तोंडात बोट घालायला लावील असा चमत्कार आहे. विद्यार्थी मित्रांनो, परिमळ या पाठातील पहिल्या परिचयाचं प्रकट वाचन आपण केलेलं आहे. यातील काही कठीण संकल्पना, कठीण शब्द याचा विचार आपण या ठिकाणी करूया. बघा, परिमळ या शीर्षकाचा अर्थ आहे, परिमळ या शब्दाचा अर्थ आहे सुगंध. मोहराचा हंडा या शब्दाचा अर्थ आहे सोन्याची नाणी. जबर या शब्दाचा अर्थ प्रचंड प्रमाणात प्रतिभा म्हणजे काव्य निर्माण करण्याची असलेली उपजत क्षमता, नवनिर्माण करण्याची शक्ती. सरस म्हणजे उत्कृष्ट, सोज्वळ, तरल आणि सोपी भाषा. अशा काही संकल्पनाचा विद्यार्थी मित्रांनो आपण या परिचयामध्ये विचार केलेला आहे. विद्यार्थी मित्र, प्रकट वाचन केलेल्या परिचयाचं थोडक्यात स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहूया. शास्त्राप्रमाणे वाङ्मयात शोध क्वचित लागतात. एखाद्या शेतात मोहराचा हंडा सापडावा तसा बहिणाबाईंच्या काव्याचाही शोध विद्यार्थी मित्रांनो लागलेला आहे. लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतिचित्रासारखाच बहिणाबाईंचा जिव्हाळा सुद्धा फार जबर आहे. बहिणाबाईंचे काव्य सरस आणि सोज्वळ आहे. असे काव्य मराठी भाषेत फार थोडे आहे आणि त्यातील मौज म्हणजे एका निरक्षर स्त्रीने रचलेले हे काव्य तोंडात बोट घालायला लावणारे अशा प्रकारचे आहे. जुन्यात चमकणारे आणि नव्यात झळकणारे असेच हे काव्य असल्याचंही आपल्याला विद्यार्थी मित्रांनो दिसून येतं. बघा, कुठल्याही प्रकारच्या विद्यापीठाची पायरी न चढलेल्या, कुठल्याही शाळेचा उंबरठा विद्यार्थी मित्रांनो न ओलांडणाऱ्या अशा या अशिक्षित, निरक्षर, अडाणी असणाऱ्या बहिणाबाईंमध्ये केवढी मोठीही प्रतिभा, शक्ती आपल्याला दिसून येते. उपजत अशा प्रकारची जन्मताच त्यांना मिळालेली ही दैवी देणगीच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला म्हणता येईल. सुप्रसिद्ध मराठी कवी सोपानदेव चौधरी यांच्या ह्या मातोश्री वयाच्या 72व्या वर्षी त्या मरण पावल्या. सोपानदेवांची आणि माझी 22 वर्षाची मैत्री आहे, पण त्यांच्या माझघरात सोन्याची खाण दडलेली असेल ह्याची मला माहिती नव्हती. त्यांना स्वतःला त्याची जाणीव असेल, पण ते पडले मुलखाचे लाजाळू. त्यांना वाटले की खानदेशी वराडी भाषेमधल्या आपल्या अडाणी आईच्या ओव्यांचे सुशिक्षित आणि सुसंस्कृत महाराष्ट्र कौतुक करील की नाही, कोणास ठाऊक. म्हणून ते इतकी वर्षे तोंडात मूग धरून बसले होते. मागल्या दिवाळीच्या आधी एक दिवस ते असेच माझ्याकडे आले आणि एक चतकोर चोपडी हळूच उघडून त्यात उतरलेली आपल्या आईची एक कविता भीत त्यांनी मला वाचून दाखवली. एहेरीत दोन मोठा, दोन्हींमधी पाणी एक, मोठं हाकवलं एक, जीव पोसतो कितीक. त्याचबरोबर ती वही मी त्यांच्या हातातून खसकन ओढून घेतली आणि आदाशासारख्या साऱ्या कविता भरभर चाळल्या. भाषेची मला कुठेच अडचण वाटली नाही. मी ओरडून सोपानदेवांना म्हणालो, अहो, हे 52 कशी सोने आहे. हे महाराष्ट्रापासून लपून ठेवणे हा गुन्हा आहे. त्याच क्षणी हे काव्य सुप्रसिद्ध करायचे आम्ही ठरवले. प्रतिभा हे कवीला लाभलेले निसर्गाचे देणे आहे. ते त्यांच्याबरोबरच यावे लागते. यत्नाचा किंवा विद्येचा त्याच्याशी काही संबंध नाही. हे माझे आता ठाम मत झाले आहे. कोकिळ पक्ष्यांनी तोंड उघडले की आपोआपच संगीत वाहू लागते. प्राजक्ताची कळी उमलली की ती सुगंधाचेच निश्वास टाकू लागते. तसेच जातीच्या कवीचे आहे. त्याचे हृदयस्थाल धरून बसलेले असते. त्यामुळे त्याच्या जिभेवर शब्द जो येतो तो मुळीच नाचत येतो. सृष्टीतले सौंदर्य तेवढे त्याच्या डोळ्याला
दिसते आणि जीवनातले संगीत त्याला ऐकू येते. डोंगराच्या कपारी आडून जसा एखादा झरा उंच बळत असतो तसे काव्य एकसारखे त्याच्या हृदयातून उसळ्या घेत असते. असे मानल्याखेरीज जगातील अमर काव्य कसे जन्माला येते हे कोडे सुटणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकट वाचन केलेल्या परिचयातील काही कठीण संकल्पना, शब्द, वाक्प्रचार हे सुरुवातीला पाहूया. माझघर, घराच्या मध्यभागातील मुख्य खोलीला माझघर असे म्हणतात. तोंडात मूग धरून बसणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे काही न बोलणे, मौन पाळणे. एहेरीत या शब्दाचा अर्थ आहे विहिरीत. पोसणे या शब्दाचा अर्थ आहे पाळणे. आदाशासारखा या शब्दाचा अर्थ आहे हवरट. बावनकशी सोने, अत्यंत मौल्यवान गोष्ट किंवा अतिशय शुद्ध अशा प्रकारची गोष्ट. निश्वास टाकणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे सुस्कारा टाकणे, उसासा टाकणे. उंच बळत या शब्दाचा अर्थ आहे उत्स्फूर्तपणे बाहेर येणे. उसळ्या घेणे या शब्दाचा अर्थ आहे उड्या घेणे. विद्यार्थी मित्रांनो, अशा काही शब्दांच्या संकल्पना, शब्दार्थ, वाक्प्रचार याचा विचार आपण इथे. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकट वाचन केलेल्या परिचयांच्या थोडक्यात स्पष्टीकरण या ठिकाणी पाहूया. सुप्रसिद्ध मराठी कवी सोपानदेव चौधरी यांच्या ह्या मातोश्री माझघरात सोन्याची खाण दडावी तसे बहिणाबाईंचे काव्य खानदेशी वऱ्हाडी भाषेमधील अडाणी आईच्या ओव्यांचे महाराष्ट्र कौतुक करील की नाही म्हणून सोपानदेव चौधरी गप्प होते. सोपानदेव चौधरी यांनी चतकोर चोपडीतून एक कविता प्रल्हाद केशव अत्रे यांना वाचून दाखविली. या कवितेतून शेतकऱ्यांच्या कष्टाचे वर्णन केले आहे. ह्या कविता म्हणजे बावनकशी सोने असून ते महाराष्ट्रासमोर यायला हवे या उद्देशाने प्र.के. अत्रे यांनी हे काव्य प्रसिद्ध करण्याचे ठरविले. प्रतिभा हे कवीला लाभलेले निसर्गाचे देणे आहे. ते उपजतच असते. कोकिळ पक्षाच्या तोंडातून संगीत वाहू लागते. प्राजक्ताची कळी सुगंध घेऊन येते तसे जातिवंत कवीचे आहे. सृष्टीतील सौंदर्य आणि जीवनातील संगीताशी ती कविता एकरूप होते. डोंगराच्या कपारीतून जसा झरा उंच बळतो तसे काव्य एकसारखे हृदयातून उसळ्या घेते. ह्यातूनच जगातील अमर काव्य जन्माला येते. विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्र, भाग 1 मध्ये परिमळ या पाठातील काही भागाचा विचार आपण विद्यार्थी मित्रांनो केलेला आहे. त्यावर आधारित काही कृतींचा विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी सविस्तरपणे विचार करणार आहोत. आकृतिबंध पूर्ण करा. कृती क्रमांक 1. मराठी भाषेतील काव्यात फार थोडे आढळणारे मात्र बहिणाबाईंच्या काव्यात असणारे विशेष. पहिला विशेष आहे सरसता, दुसरा विशेष आहे सोज्वळता आणि तिसरा विशेष आपल्याला सांगता येतो जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे तेज. हे विशेष आपणाला बहिणाबाईंच्या काव्याचे सांगता येतील. दुसरी कृती पाहूया. शास्त्राप्रमाणे वाङ्मयात शोध क्वचितच लागतात याचे 2 पुरावे. पहिला पुरावा आहे लक्ष्मीबाई टिळक आणि दुसरा पुरावा आहे बहिणाबाई चौधरी. तिसरी कृती. बहिणाबाईंच्या काव्याला प्र.के. अत्रे यांनी दिलेल्या मूल्यवान उपमा. पहिली उपमा आहे मोहराचा हंडा, दुसरी उपमा आहे सोन्याची खाण आणि तिसरी उपमा दिलेली आहे बावनकशी सोनं. विद्यार्थी मित्रांनो,
आपल्याला परीक्षेमध्ये चौकटी पूर्ण करा अशी कृती दिलेली असते. बघा, पहिली कृती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. लक्ष्मीबाई टिळक व बहिणाबाईंमधील सामायिक गुण. जिव्हाळा हा दोघींमधील सामायिक गुण आहे. कृती क्रमांक 2, बहिणाबाईंच्या शब्दाशब्दांतून झिरपणारी प्रतिभा. कृती क्रमांक 3, बहिणाबाईंचे काव्य येथे दडलेले होते माझघरात. कृती क्रमांक 4, कवी सोपानदेव चौधरी यांचा स्वभाव लाजाळू. कृती क्रमांक 5, बहिणाबाईंच्या काव्याची भाषा खानदेशी वऱ्हाडी. कृती क्रमांक 6, बहिणाबाईच्या कविता वाचताना लेखकास न आलेली अडचण भाषेची. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये आपल्याला कोणते लिहा अशी कृती विचारलेली असते. पहिली कृती पाहूया. बहिणाबाईंचे सुपुत्र कवी सोपानदेव चौधरी. दुसरी कृती, निरक्षर आणि अशिक्षित स्त्री कवयित्री बहिणाबाई चौधरी. कृती क्रमांक 3, बहिणाबाईंच्या कवितांची वही आदर्शासारखी वाचणारे लेखक प्रल्हाद केशव अत्रे. विद्यार्थी मित्र, परिमळ या पाठातील पूर्वार्धाचा विचार आपण या ठिकाणी भाग क्रमांक 1 मध्ये केलेला आहे. पुन्हा भेटूया दुसरा भाग घेऊन. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.